हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 18 गुण आणि आत्मन. जितकी माणसाची इच्छा तीव्र तितका तो सत्यापासून दूर आणि संपूर्ण चित्र बघण्यास असमर्थ. एखादा तरुण जेव्हा तरुणीवर प्रेम करतो तेव्हा तिचा एकच पैलू पाहतो आणि लग्न करायचं ठरवतो. एक व्यावसायिक लोभी बनून प्रस्तावाचा एकच भाग बघतो व नव्या व्यवसायात भांडवल गुंतवतो. जुगारात जॅकपॉटची आस असलेले, लॉटरीच्या मोहात पडलेले स्वतःचा सर्वनाश करून घेतात. जितकी इच्छा अतूट तितकी परिस्थिती समजणं कठीण. यावेळी सात्विक ज्ञान नाहीसं होतं आणि राजसिक किंवा तामसिक उपलब्ध होतं. इच्छा जशा कमी होतात तसा माणूस प्रगल्भ होतो. त्याचं ज्ञान सात्विक होतं. इच्छा व गुण यांच्यात नातं आहे. जितक्या इच्छा कमी तितकं सत्व जास्त, म्हणजे इच्छा व सत्व यांचं व्यस्त प्रमाण. गुण माणूस आत्मनपासून किती लांब आहे हे सूचित करतात. व्यक्ती खूप लांब असेल तर तामसिक, लांब असेल तर राजसिक आणि जवळ असेल तर सात्विक. सगळ्या सात्विक व्यक्तींना सगळं सारखं दिसतं. संत जगात कुठेही असले तरी तेच मूलभूत सत्य सांगतात. त्याचप्रमाणे कमी विकसित माणसांचा दृष्टिकोनही एकमेकांशी जुळतो, जरी ते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी. सत्यापासून ठराविक अंतरावर वस्तू ठराविक प्रकारे दिसतात. सद्गुणांची संकल्पना या मार्गाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत जाते. उदाहरणार्थ, अध्यात्माच्या खालच्या टप्प्यावर गुन्हेगार म्हणेल, मी इतका चांगला आहे की त्याला फक्त बडवलं, त्याचा खून नाही केला. जसा तो अधिक विकसित होईल तसा म्हणेल, मी त्याच्यावर फक्त ओरडलो, त्याला मारलं नाही, इतका मी चांगला आहे. सामान्य माणूस म्हणेल, मी त्याच्यावर खूप भडकलो होतो, परंतु मी काहीच बोललो नाही, मी चांगला वागलो. संत असा विचार करेल, मी त्याने जी मदत मागितली ती केली, पण त्यापेक्षा जास्त काही केलं नाही, मी चांगला वागलो नाही. आत्मशुद्धीसाठी आपल्याला तमसकडून रजसकडे, रजसकडून सत्वाकडे आणि सत्वाकडून आत्मनकडे जायला हवं. हाच ज्ञानसंपादनेचा मार्ग. प्रत्येक पुढची पायरी म्हणजे ज्ञान मिळवणे. तामसिक वरून राजसिक ही सुद्धा आत्मशुद्धीच आहे. वासना म्हणजे अविद्या, अंतिम सत्याचे अज्ञान, आपला सुषुप्तीचा अनुभव. वासनापासून जग निर्माण झालं. बायबल म्हणते, देवाने शून्यतेतून जग निर्माण केले. इथे शून्यता म्हणजे अविद्या, वासना. वासनेतून विचार, इच्छा, कृती आणि वातावरण प्रगट होतं. विचार, इच्छा, कृती हा वासनांचा परिणाम. गुण म्हणजे व्यक्त वासनांचं वर्गीकरण, म्हणजे विचारांचं वर्गीकरण. जेव्हा माणसात भरपूर वासना असतात तेव्हा त्याच्या मनात निस्वार्थीपणा, उच्च मूल्ये, उदात्त विचार येऊ शकत नाहीत. परंतु जेव्हा त्याच्या वासना कमी होतात तेव्हा तो स्वाभाविकपणे निस्वार्थी असतो. काही माणसं सदैव घाईत असतात आणि काळजी करत असतात. ती शांत राहू शकत नाहीत. परंतु
जेव्हा वासना कमी होतील तेव्हा त्यांना शांततेची अनुभूती येईल. जेव्हा तर्क लावतो, मत मांडलं जातं आणि आपण निष्कर्षाप्रत पोहोचतो, ते नेहमीच तर्कशुद्ध नसतं. माणूस विशिष्ट प्रकारे विचार का करतो? याचं कारण त्याच्या वासना तशा असतात. साक्षी व्यक्ती त्याच्याशी वादविवाद करीत नाहीत.